आता पुढचं जर बघितलं तर तुम्ही काय करा, एक हा जो पार्ट आहे ना हा 100% करा. कारण का सांगतो, आता बघा तुम्हाला मागची जी राज्यसेवा झाली त्याला ब्रिक्सच्या परिषदा मागच्या 4-5 विचारल्या होत्या. त्याच्या पहिले पहिले जर बघितलं तुम्हाला शेवटचे 4-5 सरन्यायाधीश विचारले गेलेले होते. ठीक आहे. तर भविष्यात जर आयोगाने जर असा हा आता प्रिडिक्शन सांगतो मी माझ्याकडून, का भविष्यात असा प्रिडिक्शन तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. प्रिडिक्शन क्वेश्चन ते विचारतील की मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश असं विचारतील. मुख्य न्यायाधीश आणि क्रमांक देतील 47, 48, 49 किंवा 46, 47, 48, 49 आणि जोड्या लावण्यासाठी प्रश्न देतील. त्यामुळे हे लक्षात पाहिजे. 46व्या क्रमांकाचे होते रमेश धानुका, 47व्या क्रमांकाचे होते देवेंद्र कुमार उपाध्याय, 48व्या क्रमांकाचे मगाशीच सांगितलं तुम्हाला न्यायमूर्ती आलोक आराधे आणि आता 49 जे आलेले आहे न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर, रांची झारखंड येथे यांचा जन्म झालेला आहे. लक्षात असू द्या. तुम्हाला अशा स्वरूपाचाही प्रश्न तुम्हाला विचारतील किंवा भारतातील पहिले मुख्य न्यायाधीश यांचं नाव सुद्धा स्टॅटिक मध्ये विचारलं जातील. समजा मल्टीलाइनर प्रश्न आला तर तुम्हाला एक विधान यांचं दिसेल, न्यायमूर्ती MC छागला. हे जर बघितलं तर पहिले भारतीय मुख्य न्यायाधीश होते. लक्षात असू द्या. तसंच पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश कोण होत्या, तर सुजाता मनोहर. लक्षात असू द्या. पहिल्या महिला विचारलेला आहे मी, पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश सुजाता मनोहर होत्या. एवढं स्टॅटिक मध्ये तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे. पण त्यानंतर महत्वाचा पॉईंट